रायगडच्या माणगावात निरंजन डावखरे यांच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत। आज मतमोजणी होती, अजून निकाल आलेला नाहीये, मात्र निकालाआधीच बॅनर लागले, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। भाजप जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी हे बॅनर लावल्याची माहिती समोर येते। तर निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत। मतदान चाललं आहे, मात्र मतमोजणीला आज कुठे सुरुवात झाली आणि संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार असताना सकाळीच या ठिकाणी बॅनर लागल्याचं दिसून आलं आहे। निरंजन डावखरे यांच्या विजयाचे हे बॅनर लागले। कोकण पदवीधर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा निकाल आजच आहे, मात्र निकाल लागण्याआधीच रायगड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीने निरंजन डावखरे विजयी झाल्याचे बॅनर लावलेत। आपण पाहू शकताय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अशा पद्धतीचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सध्याचा बॅनर आपण पाहताय तो माणगाव शहरातला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा व पदवीधर मतदारांचे आभार अशा आशयाचे हे बॅनर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या फोटोनी काल रात्रीच रायगड जिल्ह्यातल्या मुख्य शहरांमध्ये लावण्यात आलेले आहेत। कोकण पदवीधर मतदारसंघातून एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। अशातच महायुतीचे उमेदवार भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्यात प्रमुख लढत झाल्याची चित्र आहे। आज सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मतमोजणीचे निकाल यायला अजून काही कालावधी शिल्लक आहे, मात्र काल रात्रीपासूनच भारतीय जनता पार्टीने रायगड जिल्ह्यात निरंजन डावखरे यांच्या अभिनंदनाचे आणि पदवीधर मतदारांचे आभार मानणारे बॅनर झळकवल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।